दरम्यान औरंगजेबाबद्दल बोलणाऱ्या अबू आझमींना 100% जेलमध्ये टाकणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितलंय। मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या आव्हाडांचा महाविकास आघाडीनं निषेध केला का असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलाय। दरम्यान काल मुख्यमंत्र्यांनी अबू आझमींवरती तुरुंगात टाकण्यासंदर्भात सांगितलं होतं, त्यामुळे यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार का हे पाहणंही महत्त्वाचं आहे। सभापती महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू। आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती, या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर, त्याच्यावरती जायला सांगितलंय मी। दरम्यान या सगळ्या संदर्भात नितेश राणेंची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहूया। की अबू आझमीला गिरफ्तार करणार असं म्हणतात देवेंद्र फडणवीस। चालेल, पेढे वाटायला पाहिजे मग, कारण का जो महाराजांनी ज्याचा अपमान केला, ज्यांनी महाराजांचा अपमान केला, संभाजीराजांबद्दल अपशब्द आणि किंवा औरंग्याची त्याला चाटण्यामध्ये स्वतःला मोठं समजतो, आमच्या देवाभाऊचं सरकार, आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार या गोष्टी सहन करणार हिंदीमध्ये। त्यामुळे हिंदुत्ववादी सरकार अशा प्रकारची वक्तव्य सहन करणार नाही असं नितेश राणे यांनी सांगितलंय। अबू आझमी यांच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात, त्यांना अटक करण्यासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आणि या सगळ्या संदर्भात आता मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार का हे पाहणंही महत्त्वाचं आहे। औरंगजेबाची भलामण करणारं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं आणि त्याचे पडसाद केवळ महाराष्ट्रात नाही तर उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये सुद्धा उमटताना आपल्याला पाहायला मिळालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।